ऐतिहासिक धडक कारवाई, नक्षलवाद्यांची शेवटची 44 स्मारके भुईसपाट, गडचिरोली पोलिसांचा मोठा प्रहार। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल दहशतीच्या प्रतीकांवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने बुधवारी पहाटे व्यापक धडक कारवाई करत एकाच मोहिमेत नक्षलवाद्यांनी उभारलेली तब्बल 44 स्मारके भुईसपाट केली। जिल्ह्याच्या दुर्गम आणि संवेदनशील भागात राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या विशेष मोहिमेत C60 कमांडोज, CRPF आणि जिल्हा पोलीस दलाच्या 18 पथकातील सुमारे 800 जवानांनी सहभाग घेतला। नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा धोका लक्षात घेता 16 बॉम्ब शोधक व नाशक पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले होते। तपासादरम्यान 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही स्मारके आढळून आली असून सर्वाधिक स्मारके एटापल्ली उपविभागात नष्ट करण्यात आली। अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा परिसरातील स्मारकांवर कारवाई करत पोलिसांनी नक्षलवाद्यांची मानसिक पकड कमकुवत केल्याचे दिसून येत आहे। या धडक मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले। जिल्हा नक्षलवाद मुक्त करण्याच्या दिशेने ही कारवाई महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे। आनंद हागावकर, लोकराज्य टीव्ही न्यूज प्रतिनिधी, अहेरी, गडचिरोली।